तर ही आहे माझ्या मामाच्या गावची यात्रा. पंचमुखी महादेवाच्या मंदिरातली खूप मोठी अशी भव्य दिव्य अशी यात्रा असते. तर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितलाच असेल लोटांगणाचा, की कशा प्रकारे लोटांगण घेतात मुलांना बाळांना. तर ते सगळं काही मी पार्ट 1मध्ये सांगितलेलं आहे. नंतर लोटांगण झाल्यानंतर मुलांची छान मस्त औक्षण करून असं काहीसं लावतात. माझी स्वानंदी तर खूपच जास्त मटकत होती. नंतर त्या मुलांना सगळ्यांना औक्षण करून त्यांना ओवाळणी घालायची असते पैशांनी, आणि ओवाळणी घालून तिथे जे वाजवणारे होते 2 काका बँड वाजवणारे, त्यांना ते ओवाळणीचे पैसे नेऊन द्यायचे. अशी काहीशी होती ते. तर तुम्ही पहिला पार्ट जर बघितला त्यात तुम्हाला सगळं डिटेलमध्ये समजून जाईल काय काय आहे माझ्या मामाच्या गावच्या यात्रेमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यात्रेचा दुसरा दिवस आणि तिसरा दिवस. दुसऱ्या दिवशी पूर्ण गावामध्ये घरोघरी आपल्या महाराष्ट्र स्पेशल, विदर्भ स्पेशल महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलू वांग्याची भाजी, रोडगे, वरण, भात असा सिम्पलसा मेन्यू असते. आणि खरं सांगते घरोघरी असते. आणि या सर्व याचा नैवेद्य घेऊन पंचमुखी महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं, महादेवाला नैवेद्य द्यायचा आणि नंतर बाकी सगळेजणं जेवण करू शकतात. तर ह्या आहेत माझ्या मामाकडच्या म्हशी. त्यांनी नवीन बिझनेस सुरू केलेला आहे. तर तिथेच छानसं त्यांच्या गोठ्यामध्येच आम्ही रोडगेचा प्रोग्राम केला होता. तर अशा प्रकारे टेस्टी असं जेवण आम्ही जेवण करून घेतलं रोडग्यासोबत. रोडगे तर सगळ्यांचेच फेवरेट असतात. तुम्हालाही बघून छान मस्त तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत असे रोडगे झाले होते. आणि मेन गोष्ट गौरेमधले होते ते, जे काही शेणापासून गौरी बनवली जाते त्याच्यामधले होते ते रोडगे. आणि बघू शकता माझी स्वानंदी तिथे गेल्यानंतर तर बापरे खूपच अंगात आलं होतं माझ्या स्वानंदीच्या. रोडगे झाल्यानंतर साधारणतः 2 वाजतापासून मंदिरामध्ये होतं रक्तदान शिबिर. तर माझा भाऊ आधीच ब्लड डोनेट करून आला होता आणि त्याला इन्स्पायर होऊन मी आणि माझी मावशीसुद्धा इन्स्पायर झालो होतो. आणि आम्हालासुद्धा खूप इच्छा झाली ब्लड डोनेट करायची. कारण माझ्या मावशीला असंच एकदा तब्येत खराब होती, तर तिला 2-3 बॉटल चढावाव्या लागल्या होत्या. तर तिची इच्छा झाली की आता मी तंदुरुस्त आहे, तर मला आता ब्लड डोनेट करायचंच आहे. तर आम्ही गेलो होतो. काहीच त्रास होत नाही ब्लड डोनेट करताना. फक्त जी निडल असते त्याची, ब्लड डोनेट करताना जी निडल आपल्या इन्सर्ट केल्या जाते आपल्या विंग्समध्ये, ती खूप जाड असते. कारण त्याच्यामुळेच ब्लड लवकर आपल्या शरीरातून बाहेर निघते, तेव्हाच त्रास होते. बाकी ब्लड निघते वगैरे तेव्हा अजिबात त्रास होत नाही. आणि मी तुम्हाला हेही सांगतो की ज्याची कोणाची इच्छा असेल द्यायची, तुम्ही नक्की ब्लड डोनेट करू शकता. रक्तदान काहीही दान असो, कन्यादान, रक्तदान, दान करणं, मतदान, दान करणं सगळ्यात पुण्यवान गोष्ट आहे. आणि रिलॅक्स वाटलं मला, तर खूप छान वाटलं ब्लड डोनेट केल्यानंतर. माझी खूप जास्त इच्छा होती ब्लड डोनेट करायची. मी तर एवढी हसत ब्लड डोनेट केलं ना, काय सांगू तुम्हाला. माझ्या भावाला इन्स्पायर होऊन आम्ही ब्लड डोनेट केलं, माझ्या मावशीने आणि मी. आणि मला आणि माझ्या मावशीला बघूनसुद्धा तिथे हॉलमध्ये खूप जण इन्स्पायर झाले आणि ते ब्लड डोनेट करण्यासाठी येत होते. तर असं काहीच झालं आणि खूप छान वाटलं मला. तर खूप आनंद झाला ब्लड डोनेट केल्यानंतर. आणि यात्रेमध्ये मला रक्तदानाचाही अनुभव घेता येईल असा मी विचार केला नव्हता, पण ते सुद्धा झालं माझं. आणि बघू शकता माझ्या चेहऱ्यावरची स्माईल सांगत आहे की मी किती आनंदी होती. दिवसभर छान मस्त आराम केला. मग घरी जाऊन संध्याकाळी 10 वाजता तिथे हॉलमध्येच खूप मोठं असं भारूड होतं. आणि काय सांगू, त्या भारूडमुळे तर बस हसून माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा, म्हणजे जे आनंद अश्रू असतात ना, हसताना येतात, त्या अश्रूच्या धारा माझ्या डोळ्यातून. काय एवढं हसवलं. आजच्या सोशल मीडियाच्या काळात कोणी हसवणं खूप कठीण झालं आहे, कोणाला हसवणं. पण खरंच त्यांनी इतकं हसवलं ना आम्हाला, खूपच छान. त्यांचं अभिनंदन आहे माझ्याकडून. छान मस्त रोडगे खाल्ले सकाळी, दुपारी रक्तदान केलं आणि संध्याकाळी भारूड ऐकलं. आणि दुसऱ्या दिवसाचा आम्ही शेवट केला, यात्रेच्या दुसऱ्या दिवसाचा. आणि तिसऱ्या दिवशी काय घडतं आधी तुम्ही भारूड ऐकून घ्या, मग सांगते.
कारण कोरोनात लग्न झाला आणि लग्नात नवर बोलली. लग्नाच्या अगोदर काय सांगून फायदा आहे. त्याच्या मोबाईल रेट नव्हते तर झाडावर जाऊन रिस्पॉन्स देत होते. देत होते ना चांगले चांगले पुराचे पाय भगवानचे सर्व व्यास नाही म्हणलं पण महाराष्ट्रात देवांग होता ना माझ्याच्या कामाला. तर हा आहे यात्रेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी भरपूर सारे खेडे जे आहेत माझ्या मामाच्या गावाच्या आजूबाजूचे तिथले सर्व भजन मंडळी सगळे त्यांचे ते झांजा वाजवण्याचे मृदुंग वगैरे सगळं काही घेऊन आले होते आणि कितीतरी 10-15 गावचे लोक आले होते आणि ते सगळे त्यांचे ग्रुप्स होते आणि ते सगळेजण 101 वाजवत होते. इतके सुंदर वाजवत होते ना. आणि ते सगळं पूर्ण दिंडी झाल्यानंतर शेवटी होती पालखी. गावातून दिंडी आणि पालखी फिरून आली, मंदिराला पोचली. नंतर भरपूर अशी यात्रा भरली होती तिथे. आणि माझ्या स्वानंदी बघा, अरे बापरे काय तिचं खेळणं काय
तिला एकटं असतानाच तिला जम्पिंग जपांगमध्ये टाकत होतो आम्ही, नाही तर अदरवाईज खूप जास्त मुलं असली तर नव्हतं टाकत. आणि मला खरंच सिरियसली याच्यामध्ये खूप जास्त भीती वाटते, कारण की आपण सोशल मीडियावरती किती सारे व्हिडिओज बघितलेले आहेत की याच्यामध्ये खूप जास्त नुकसान पण होतं. तर असो, दिंडी फिरून आल्यानंतर मंदिरामध्ये खूप मोठी अशी भव्य दिव्य यात्रा होती, भरपूर अशी खरेदी केली. संध्याकाळी मंदिरामध्ये खूप मोठं असं गावजेवण होतं, गावजेवणच नाही तर आजूबाजूच्या खेड्यांना वगैरे सगळ्यांना जेवण होतं, खूप टेस्टी असं जेवण होतं. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पंचमुखी महादेवाचं दर्शन घडवून देणार आहे मंदिरातल्या, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.